रामकृष्ण हरी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम जगत निहत पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नर्मदा जयंती. माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमीला नर्मदा नदीचा उगम झाला, तिचा जन्म झाला, म्हणून रथसप्तमीला नर्मदा जयंती साजरी केली जाते. रथसप्तमीला अचला सप्तमी देखील म्हणतात. अमरकंटक मध्य प्रदेश येथे विंध्याचल पर्वत रांग आणि सतपुडा पर्वतरांगेच्या मेक्कल पर्वतावर नर्मदा नदीचा उगम झाला. अमरकंटक येथे एका छोट्या कुंडातून नर्मदेची गोमुखी धार प्रकट झाली. तिथून ती मोठ्या कुंडात जाऊन मिळते आणि तिथून पुढे तिचा खूप मोठा विस्तार होतो. म्हणून रथसप्तमीला अमरकंटक येथे खूप मोठी यात्रा भरते. नर्मदा नदी ही भारताच्या 3 राज्यातून वाहते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची ही सर्वात मोठी नदी आहे. ही नदी गंगा, यमुना, सरस्वतीप्रमाणेच पवित्र मानली जाते. ही नर्मदा नदी पश्चिमाभिमुख आहे, म्हणून तिची उजवी बाजू उत्तर तट मानली जाते आणि डावी बाजू दक्षिण तट मानली जाते. स्कंद पुराणाच्या रेवाखंडामध्ये नर्मदा नदीचे वर्णन आढळते आणि रामायण आणि महाभारतात सुद्धा नर्मदा नदीचं वर्णन आलेलं आहे. 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एकही नदी नव्हती, म्हणून सर्व देवांनी मिळून भगवान शंकरांना प्रार्थना केली. भगवान शंकराने माता पार्वतीसह विंध्याचल पर्वतावर कठोर तपश्चर्या केली आणि माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी त्यांच्या घामाचा बिंदू मेक्कल पर्वतावर पडला आणि त्याच क्षणी रथसप्तमीच्या दिवशी अश्विन नक्षत्रावर सूर्य मकर राशीत असताना दुपारी 12 वाजता नर्मदा नदीचा उगम झाला. नर्मदा नदी ही भगवान शंकरापासून उत्पन्न झाली. नर्मदा म्हणून नर्मदा नाव तिचं पडलं. नर्मदा नदी ही प्रलय काळात देखील आटत नाही, लोप पावत नाही, मृत होत नाही, नामृता म्हणून तिचं नाव नर्मदा. भगवान शंकरापासून उत्पन्न झाली म्हणून तिला शिवकन्या म्हणून संबोधले जाते. म्हणून नर्मदे हर असा गजर केला जातो. नर्मदेला रेवा हे पण दुसरं नाव आहे आणि मेक्कल पर्वतापासून उत्पन्न झाली म्हणून तिला मेक्कल सुता देखील म्हणतात. नर्मदा नदी ही वैराग्याची, गंगा नदी ही ज्ञानाची, गोदावरी ही ऐश्वर्याची, सरस्वती नदी ही विवेकाची, कृष्णा नदी ही इच्छेची आणि ब्रह्मपुत्रा ही नदी तेजाची प्रतीक आहे. जगात कुठल्याच नदीचं पुराण नाही, फक्त नर्मदा नदीचंच पुराण आहे. कारण ती पापमोचनी आहे, मुक्तिदात्री आहे.
आणि पितृतारिणी देखील आहे आणि ती सर्वांची इच्छा पूर्ण करणारी आहे, म्हणून तिचंच पुराण आहे. देवांच्या हातून घडलेलं पाप धुवून काढण्यासाठी नर्मदा नदीचं पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. नर्मदेतला प्रत्येक दगड, प्रत्येक पाषाण हा शिवस्वरूप मानला जातो. आपल्या भारतात अनेक ठिकाणी नर्मदा नदीच्या पाषाणाचेच शिवलिंग आहेत आणि बऱ्याच ठिकाणी नर्मदेश्वर म्हणून शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. अनादी काळापासून नर्मदेच्या काठी अनेक ऋषींनी, तपस्वींनी साधना करून सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे आणि आजही नर्मदेच्या तीरावर अनेक आश्रम साधूंचे आहेत. जगात कुठल्याच नदीची परिक्रमा केली जात नाही, फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा केली जाते. कारण इतर सर्व नद्या हिमालय पर्वताच्या तळापासून निघतात, परंतु नर्मदा नदी ही एक अशी नदी आहे जी मेकल पर्वताच्या शिखरावरूनच निघते. त्याच्यामुळे तिचं आध्यात्मिक महत्त्व आहे, तिची परिक्रमा केली जाते. परिक्रमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्याकडे 16 संस्कार सांगितले जातात आणि 16 संस्कारामध्ये सुद्धा परिक्रमेला महत्त्व आहे. परिक्रमेचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच आहे, पण भौतिक महत्त्व देखील आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ब्रह्मांडात ग्रह उपग्रह सतत परिक्रमा करत असतात. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो. हे करोडो वर्षापासून चालत आलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या भारतात हे एक व्रत मानलं जातं. नर्मदेची परिक्रमा हे एक व्रत मानलं जातं. नर्मदेची पहिली परिक्रमा कार्तिकेय स्वामी यांनी केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भगवान शंकर आणि पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितलं. तेव्हा गणपती हे बुद्धीचं दैवत असल्यामुळे त्यांनी आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करून घेतलं आणि ते परीक्षेत पास झाले. पण कार्तिकेय स्वामी हे पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. त्यावेळेलाच त्यांनी सर्वप्रथम नर्मदेची परिक्रमा केलेली आहे. दुसरी परिक्रमा मार्कंडेय ऋषी यांनी केली, ज्यांना चिरंजीव होण्याचा वर प्राप्त झाला होता. त्यांनी पृथ्वीचे 21 प्रलय बघितले. 7000 वर्षापूर्वी मार्कंडेय ऋषींनी दुसरी नर्मदेची परिक्रमा केलेली आहे. म्हणून नर्मदेचा उगम म्हणजे अमरकंटकपासून नर्मदा जेथे गुजरात येथे सागराला जाऊन मिळते, रेवासागर म्हणतात त्याला, तिथपर्यंत मार्कंडेय आश्रम, मार्कंडेय शिला, मार्कंडेय मंदिर वसलेले आहे. नर्मदा गुजरातमध्ये रेवासागरला जिथे भेटते ते स्थान म्हणजे गुजरातचं भडोच या इथे भृगु ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. म्हणून ही नर्मदाची जी भूमी आहे ती तपस्व्यांची भूमी आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना जीवनात कळत नकळत किंवा पूर्वजन्मीचं पाप धुवून जावं, पावलागणिक धुवून जावं आणि आपल्याला सुखात जगता यावं अशीच इच्छा सर्वांची असते. तीच इच्छा मनात ठेवून आणि आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवून प्रसन्न चित्ताने, सात्विक भावाने आणि प्रसन्न मनाने नर्मदेची परिक्रमा करावी. आणि अशी परिक्रमा केली तर इच्छित फळ जरूर मिळल्याशिवाय राहत नाही, मिळतंच. परिक्रमा करत असताना उजव्या बाजूलाच नर्मदेला ठेवून परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेचं पात्र ओलांडणं निषिद्ध मानलं जातं. परिक्रमा करत असताना नर्मदेचं
पात्र ओलांडायचं नाही. परिक्रमा करत असताना सकाळ दुपार संध्याकाळ नर्मदेचे स्नान संध्या आरती करतात आणि ओम नर्मदे हर ओम नर्मदे हर असा नामस्मरण असा जप करत जातात. सर्वसाधारण 2600-2700 किलोमीटरची परिक्रमा आहे. पण आत्ताच वाचलं की आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातली मंडळी 32 किलोमीटरची परिक्रमा करून आलेली आहे. परिक्रमेला सुरुवात चातुर्मास संपल्यावर प्रबोधिनी एकादशी संपल्यावरच सुरुवात केली जाते. परिक्रमेच्या सुरुवातीला नर्मदेचं जल हे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करूनच परिक्रमेला सुरुवात केली जाते. म्हणून सर्वसाधारण ओंकारेश्वर मध्य प्रदेश ओंकारेश्वरपासूनच परिक्रमेला सुरुवात करतात. परंतु कुठूनही परिक्रमेला सुरुवात केली तरी परत त्या स्थानावर यायचं हे महत्त्वाचं सूत्र आहे. ओंकारेश्वर येथे 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक विष्णुपुरी ज्योतिर्लिंग आणि एक शिवपुरी ज्योतिर्लिंग. एक नर्मदेच्या पात्रातच आहे आणि दुसरं दक्षिण तटावर आहे, ते अमलेश्वर म्हणून आहे. त्याची कथा अशी आहे की विंध्या पर्वतराज विंध्या हा ओंकार चक्रामध्ये भगवान शंकराच्या पार्थिव लिंगाची रोज पूजा करत असे. त्याच्या पूजेला प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांना विचारलं, बोल तुझी काय इच्छा आहे. तेव्हा विंध्याने सांगितलं, तुम्ही कायमस्वरूपी येथेच वास करावा. त्या क्षणी 2 लिंग प्रकट झाले. एक ज्या ओंकार मंत्राने तो पूजा करत होता ते ओंकारेश्वर झालं आणि ज्या पार्थिव लिंगाची ते पूजा करत होते त्याचा अमलेश्वर झालं. सौराष्ट्रे सोमनाथम च स्तोत्रामध्ये आपण म्हणतो, नागेशम दारुकावने उज्जैने महाकाले ओंकारे अमलेश्वरम. नर्मदा नदी ही सिद्धिदात्री आहे. ती सर्वांची इच्छा पूर्ण करणारी आहे. पण तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती आपल्या भक्तांची जे तिच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांचीच इच्छा पूर्ण करते. आणि परिक्रमा करत असताना अनेक अनुभूतीसुद्धा येतात. प्रत्येकाला त्याचे वेगळे वेगळे अनुभव येताच. दुसरे अनादी काळापासून लोक हिची परिक्रमा करत आलेले आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना कोणीही उपाशी राहत नाही. म्हणजे खायला नाही मिळालं तरी उपाशी राहत नाही. नर्मदेचं जळ हे आईच्या दुधासारखं मानलं जातं. आईच्या दुधा इतकंच नर्मदेच्या जळाला महत्त्व आहे. नर्मदा नदी ही अस्तित्वात असलेल्या सर्व नद्यांपेक्षा अगोदरची आहे. म्हणजे अनादिकालापासून करोडो वर्षापासून वाहत आलेली आहे. आपल्या भारतात ती 85 लाख वर्षापासून वाहते असा नासाचा देखील अहवाल आहे. नर्मदेला माता स्वरूप मानून नर्मदा मातेचं वाहन मगर आहे आणि परिक्रमा करत असताना आपल्याला मगरीचं सुद्धा दर्शन कधी कधी होतं. नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्या महाभारतातील अश्वत्थामा चिरंजीव सप्तचिरंजीवांपैकी एक अश्वत्थामाचं देखील दर्शन होतं. ते कोणाला कोणत्या स्वरूपात भेटतील हे काही सांगता येत नाही, परंतु ते कोणाशी बोलत नाही. ज्यांना पायी परिक्रमा शक्य नाही त्यांनी बसनी परिक्रमा केली तरी तेवढंच पुण्य प्राप्त होतं. फक्त
भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की राजहंस हा डौलदार चालतो म्हणून बदकाने काही चालायचंच नाही का, किंवा गरुड उंच भरारी घेतो म्हणून चिमणीने काही उडायचंच नाही का. तर बसनी परिक्रमा केली तरी पण तेवढंच पुण्य प्राप्त होतं. आणि मी देखील बसनीच परिक्रमा केलेली आहे. नर्मदा नदी ही मोक्षदायिनी आहे. तिच्या तीरावर अनेक तीर्थस्थानं आणि तपस्वींचे आश्रम आहे. त्यांचं दर्शन आपल्याला होतं. आता सर्व स्थानं सांगू शकत नाही, तरी पण आपल्या महाराष्ट्राशी जी निगडीत आहेत, जी संलग्न आहेत, ती म्हणजे नर्मदेच्या काठी सहस्रधारा तीर्थाजवळ आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड येथील श्री क्षेत्र नारायणपूरचे महंत नारायण महाराज यांनी अतिशय भव्य मंदिर मध्य प्रदेश येथे नर्मदा तटी बांधलेलं आहे. मंदिराचा परिसर अनेक एकराचा आहे आणि 5 फुटी भव्य दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि त्याच्याखाली एक शिवलिंग सुद्धा आहे. नारायण महाराजांचं संकल्प केलेला आहे की ते दत्ताचे 4 धाम भारतामध्ये स्थापन करण्याचा संकल्प आहे त्यांचा. तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी आणि कलकत्ता या 4 ठिकाणी त्यांना मंदिरं बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि नर्मदा माता त्यांची इच्छा पूर्ण करणारच आहे. दुसरं सांगायचं म्हणजे गुजरातमध्ये गरुडेश्वर नावाचं गाव येतं. गरुडेश्वर हे ग्रामदैवत आहे, परंतु तेथे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामींची भव्य समाधी आहे. तिथे त्यांनी दत्ताचं एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. दत्ताची मूर्ती अत्यंत सुरेख आहे आणि त्याच मूर्तीतून टेंबे स्वामींना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. टेंबे स्वामी हे तिथेच एका झोपडीमध्ये राहत होते आणि एक झाडाखाली बसून साधना करत होते. जेव्हा त्यांना जाणीव झाली की आता आपलं इथलं वास्तव्य संपलेलं आहे, तेव्हा त्यांनी आपला शिष्य गांडा महाराज यांना सांगितलं की माझ्या पूजेच्या मूर्ती तुम्ही गाणगापूर किंवा नरसोबाच्या वाडीला घेऊन जा. त्याच रात्री गांडा स्वामींना भगवान दत्तात्रयाने दर्शन दिलं आणि सांगितलं मला इथेच राहायचं आहे, माझी प्रतिष्ठापना इथेच करा. असं हे नर्मदेच्या काठावर टेंबे स्वामींची भव्य समाधी आहे. तिसरं सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कन्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भारतात अनेक ठिकाणी मंदिरं आणि घाट बांधलेले आहे. माहेश्वरी येथे त्यांचा महाल आणि हौशिंगाबाद येथे नर्मदेचा घाट अतिशय सुरेख असून बघण्यासारखं आहे. असे बरेच ठिकाणं आहेत जी परिक्रमेदरम्यान आपल्याला बघायला मिळतात. असो, नर्मदेची अशी पण एक कथा सांगितली जाते की नर्मदा ही अमरकंटक येथील राजाची कन्या होती. राजाने तिचं लग्न शोण नावाच्या एका राजकुमाराबरोबर ठरवलं होतं, परंतु लग्न होण्याच्या अगोदरच राजा मरण पावला. त्याच्यामुळे तिचं लग्न काही होऊ शकलं नाही आणि तिलाच राज्यकारभार बघावा लागला.
म्हणून काही दिवसांनी तिने आपली प्रिय सखी हिला राजकुमाराकडे, शोण राजकुमाराकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवलं. तिची सखी जेव्हा शोणाकडे गेली त्यावेळेला राजकुमाराला बघून तिच्या मनात कपट उत्पन्न झाला आणि मीच नर्मदा असे सांगून तिने राजकुमाराशी लग्न केले. जेव्हा नर्मदेला ही गोष्ट कळली तेव्हा नर्मदा अतिशय उदास झाली आणि उंच शिखरावर जाऊन तपश्चर्या करत बसली आणि जळरूप झाली. आजही नर्मदा हिने शोणपासून पाठ फिरवली म्हणून आजही नर्मदा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि हा शोण नद जो आहे तो आग्नेयला उगम पावून पूर्वेकडे वाहतो. शोण नदीला भद्रा नदी येऊन मिळते म्हणून तिला सोनभद्र नावाची नदी म्हणतात. शोण नदीसुद्धा 500 मीटर उंचावरून उगम पावते. तिथून छत्तीसगडचा प्रांत दिसतो. अशा प्रकारे नर्मदेचं लग्न न झाल्यामुळे ती कुमारिका मानली जाते. आणि नर्मदा नदी म्हणजे त्यागाचं उदाहरण आहे. नर्मदा परिक्रमा संपल्याच्या नंतर कुमारिकांना ची पूजा केली जाते. त्यांना जेवण दिलं जातं. कढई प्रसाद म्हणतात. कढई प्रसाद केला जातो म्हणजे गोडाचा शिरा केला जातो आणि प्रसाद वाटला जातो. आपल्या भारतात नर्मदेचा काठ सुजलाम सुफलाम केलेला आहे. असे हे त्यागाचं उदाहरण असलेली नर्मदा हिची परिक्रमा आपणा सर्वांनाही तिचा योग यावा, परिक्रमा करण्याचा योग यावा अशी भगवंताच्या चरणी आणि नर्मदे मातेच्या चरणी इच्छा व्यक्त करते आणि सेवा संपवते. ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे